एका सर्वसामान्य पोलीस कुटुंबावर आलेल्या अचानक वैद्यकीय संकटात मानवी सहवेदना आणि जबाबदार लोकप्रतिनिधींची तत्पर मदत यामुळे एक महत्त्वपूर्ण जीवन वाचवण्यात यश आले। ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई मनीषा बारमाळे यांना अचानक रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि उपचारांसाठी मोठ्या आर्थिक खर्चाची गरज होती। त्यांना मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। आधी हॉस्पिटल प्रशासनाने हे ऑपरेशन पोलीस वैद्यकीय योजनेच्या अंतर्गत होईल असं सांगितलं होतं, मात्र नंतर हे पोलीस योजनेच्या अंतर्गत होऊ शकत नाही असं फोर्टिस हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलं। अचानक एवढे 4 ते 5 लाख रुपये कुठून उभे करायचा हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला। परिस्थिती इतकी बिकट झाली की घरातील सोनं गहाण ठेवण्याची वेळ त्यांच्यासमोर उभी राहिली। जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांना जर न्याय मिळत नसेल तर ही बाब खरोखरच गंभीर होती। म्हणून मदत मिळण्यासाठी भाजप कार्यकर्ते दत्ता घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बाब लगेचच आमदार निरंजन डावखरे यांना सांगितली। त्यांनी लगेचच अशा कठीण प्रसंगी मदतीचा हात पुढे करत तात्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत आणि मुख्यमंत्री कार्यालयामार्फत आवश्यक ती मदत मिळवण्यासाठी रात्रंदिवस पाठपुरावा केला आणि ती मदतही मिळवून दिली। या सर्व प्रयत्नांमुळे 2 दिवसात मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी कक्षातर्फे पाठपुरावा केल्यामुळे ते ऑपरेशन पोलीस वैद्यकीय योजनेअंतर्गत फोर्टिस हॉस्पिटल प्रशासनाकडून करून घेण्यात आलं। वैद्यकीय उपचार सुरळीत पार पडले असून त्या ठाणे शहर पोलीस तरुणीला आता प्रकृती सुधारल्यामुळे आज रुग्णालयातून डिस्चार्जही मिळालाय। पोलीस शिपाई मनीषा बारमाळे आणि त्यांच्या कुटुंबियांकडून मुख्यमंत्री, आमदार निरंजन डावखरे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे आभार व्यक्त करण्यात आले। ही केवळ मदतीची कथा नसून माणुसकीच्या नात्यानं जोडलेल्या समाजाचे आणि जबाबदार नेतृत्वाचं एक प्रेरणादायी उदाहरण आहे। मी विठ्ठल सुरनर, माझी बहीण ठाणे येथे पोलीस शिपाई या पदावर कार्यरत आहे। तिची अचानक तब्येत बिघडल्यामुळे तिला फोर्टिस हॉस्पिटल रुग्णालयात दाखल करण्यात आले। तरी तिच्या आर्थिक मदतीची खूप गरज होती। त्यामुळे ठाण्याचे आमदार माननीय निरंजन डावखरे साहेब यांनी सीएम ऑफिसचे वैद्यकीय सहाय्यता अधिकारी यांच्याशी संपर्क साधून व या दोघांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न दत्ताजी घाडगे साहेब या दोघांनी खूप मदत केली तिघांनी। तरी यांचे मी मनापासून आभार मानतो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे। ठाण्याला हे वरदान आहे ते सांभाळणं आवश्यक आहे। परंतु येऊरमधील 75 एकर जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत। येऊरमध्ये आदिवासींचा हक्क आहे, परंतु त्यांना मारून त्यांच्या जमिनी कब्जात घेतल्या जात आहेत। आता येथे राजमहाल उभे राहत आहेत। वन विभाग, महापालिका काय करत आहे असा गंभीर सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। आव्हाड यांनी येऊरमध्ये जाऊन एका मोठ्या बांधकामाची देखील पाहणी केली। ठाण्यातील एक बांधकाम व्यावसायिक येथे बंगला बांधत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येऊर वन परिक्षेत्र आहे। या भागात जैवविविधता आहे, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या ढाबे, हॉटेल उभे राहिलेत। काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी येथे बंगले देखील उभे केलेत। येऊरच्या जंगलात मध्यरात्री होणाऱ्या पार्ट्यांचाही मुद्दा ऐरणीवर आला होता। येथे मद्याच्या पार्ट्या देखील केल्या जातात।
परंतु प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यानं अनेकदा आदिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलनं देखील केली आहेत। त्यामुळं येऊरच्या जंगलातील राजाश्रयाचा मुद्दा ऐरणीवर आला होता। काल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट येऊरच्या जंगलात अनधिकृत बांधकामांची पाहणी करून प्रशासनावर टीका केली आहे। येऊरचं निसर्ग सौंदर्य नष्ट होत आहे। सुमारे 75 एकर वनजमीन खासगी लोकांनी ताब्यात घेतल्यात। काही ठिकाणी आदिवासी राहत असताना त्यांना मारून त्यांच्या जमिनींचा ताबा घेण्यात आलाय। वनजमिनीवर आता राजमहल उभे राहायला लागलेत। कायदा मानायचा नाही ही कोणती पद्धत आहे? ठाणे महापालिका गरिबांची बांधकामं तोडत आहे, परंतु मग हे त्यांना दिसत नाही का, असा सवालही आव्हाड यांनी महापालिकेवर उपस्थित केलाय। येऊरमध्ये निर्मल सोळंकी नावाचा व्यक्ती गुंड घेऊन येतो आणि आदिवासींना बाहेर काढून जमिनींचा कब्जा घेतो, असाही त्यांनी आरोप केलाय। पूर्वी येऊरच्या रस्त्यावर बिबटे फिरायचे, आता बिबटे दिसत नाहीत। येथे लॉन्स उभारण्यात आले आहेत, तेथे विवाहासाठी परवानगी कशी दिली जाते, असंही आव्हाड यांनी विचारलं। जमिनी संदर्भांच्या तक्रारी पोलिसांकडे जातात, परंतु तक्रारी घेतल्या जात नाहीत। ठाण्यातील एक मोठा विकासक या ठिकाणी बंगला बांधत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केलाय। इथल्या खासगी लोकांनी ताब्यात घेतल्या। काही ठिकाणी आदिवासींच्या जमिनी आदिवासी राहत असताना त्यांना मारून बाहेर काढून त्यांच्या जमिनीचा ताबा घेतला। ह्याची तक्रार झाली पोलिसांकडे, पोलिसांनी तक्रार घेतली नाही। शेवटी शेड्यूल ट्राईब कमिशनकडे तक्रार झाली केंद्रांच्या, आणि केंद्राने आता पत्र पाठवून ह्याची दखल घेतलेली आहे। आता वन जमिनीवरती ताबा घेऊन त्याच्यावरती बंगला बांधण्याचं काम चालू आहे। आता एक एक बंगला साधारण 1000 स्क्वेअर फीट, 1500 स्क्वेअर फीट, 2000 स्क्वेअर फीट पर्यंत ठीक आहे। राजमहल उभे राहायला लागले तर मग कशाला काय अर्थ आहे? आमचं पहिल्यापासून आहे की येऊरचं निसर्ग सौंदर्य नष्ट होऊ देऊ नका। झाडं लावा, प्रचंड मोठी मोठी झाडं येऊ द्या, हिरवळ होऊ द्या। पण ही कुठली पद्धत आहे? कायदा मानायचाच नाही, बरोबर नाही। आणि मग माझा प्रश्न आहे, ठाणे महापालिका गरिबांची बांधकामं, ही बिल्डिंग तोड रे, ती बिल्डिंग तोड रे, मग हे काय? हे दिसत नाही ना? आणि बांधणाऱ्यालाही थोडीशी तरी जनाची नाही मनाची असावी की बाबा छोटं बांधूया, बांधा, छोटं बांधा ना। आपल्याला राहण्यापुरतं 2-3 बेडरूमचं घर बांधलं ठीक आहे, तुम्हाला रेस्ट हाऊस बांधायचं का, हॉटेल बांधायचं का? सब मिलके आज झाडांच्या फांद्या छाटताना त्यावर पक्ष्यांचा अधिवास आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी वन्यजीव संस्थेचं प्रमाणपत्र ठेकेदारांना आता घ्यावं लागणार आहे। तसं फरमानच वन विभागानं काढलं आहे। घोडबंदर मधील ऋतू एन्क्लेव सोसायटीच्या आवारात बेदरकारपणे झाडांची छाटणी केल्यानं तब्बल 70 पक्ष्यांचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर वन विभाग आणि पालिकेचं वृक्ष प्राधिकरण विभाग सतर्क झाले। घोडबंदरच्या आनंदनगर परिसरात ऋतू एन्क्लेव सोसायटीच्या आवारात खासगी ठेकेदाराकडून गुरुवारी झाडांची छाटणी सुरू होती। या छाटणी दरम्यान शेकडो पक्ष्यांची घरटी खाली पडली, अंडी फुटली आणि त्यात 70हून अधिक पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला, तर 28 पक्षी जखमी झाले। त्यापैकी 5 पक्षी दुसऱ्या दिवशी दगावले। यामध्ये बगळे आणि कावळ्यांचाही समावेश होता।
या प्रकरणी झाडांची छाटणी करणाऱ्या खासगी ठेकेदार आणि ऋतू एन्क्लेव्ह सोसायटीचे सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांना नोटीस बजावली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून भविष्यात अशा पद्धतीने झाडांची छाटणी करताना आजूबाजूच्या परिसरातील वन्यजीव संस्था अथवा पर्यावरण प्रेमींचं ना हरकत प्रमाणपत्र सादर करावं. त्यानंतरच वृक्ष छाटणी करण्याची परवानगी संबंधितांना दिली जाईल. याबाबत ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाशी ही चर्चा सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये तसंच मुदत संपलेल्या औषधांच्या साठ्यांचं वितरण होऊ नये यासाठी आरोग्य विभागानं पावलं उचलली. त्याचाच एक भाग म्हणून औषध वितरण आणि मुदत संपलेली औषधं यांची माहिती तात्काळ मिळवण्यासाठी एक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याद्वारे औषध वितरणाचं व्यवस्थापन आणि त्यावर देखरेख ठेवली जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 26 लाखांच्या पुढे गेली आहे. त्यापैकी 52% नागरिक हे झोपडी आणि चाळींमध्ये राहतात. ठाण्यातील विद्यमान 33 आरोग्य केंद्र आणि 6 प्रसूतीगृह असून या आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांवर मोफत प्राथमिक दवा उपचार करण्यात येतो. या केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. एकूणच आरोग्य सुविधेसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या आरोग्य केंद्रांना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मागणीनुसार औषधांचा पुरवठा करण्यात येतो. पूर्वीच्या व्यवस्थापनानुसार औषध पुरवठ्यासाठी बराच वेळ वाया जात होता आणि यामुळे काही वेळेस आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण होत होता. काही वेळेस नजरचुकीनं मुदत संपलेली औषधही वितरत होऊन त्यावर टीका होते, अशी बाब आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागानं आता संगणकीय प्रणालीद्वारे औषधांचं वितरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी दिली आहे. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील आरोग्य केंद्रांना औषधांचा पुरवठा करण्यात येतो. औषधांच्या मागणीचं पत्र आरोग्य केंद्रांकडून आरोग्य विभागाला पाठवण्यात येतं. त्यानंतर आरोग्य विभाग ती आधीच औषधं आहेत की नाही याची तपासणी करते आणि त्यानंतर त्याचं विवरण करते. मात्र या प्रक्रियेत 2 ते 3 दिवस जातात. त्यामुळे आरोग्य केंद्रात काही वेळेस तुटवडा निर्माण होतो. तसंच काही वेळेस आरोग्य केंद्राकडून औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी औषध साठा असतानाही त्याची मागणी केली जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी गरज असते त्या ठिकाणी साठा उपलब्ध करून देणं शक्य होत नाही. तसंच औषधांचं किती वाटप झालं याची नोंद रजिस्टरवर केली जाते. त्यामुळे रजिस्टर तपासल्याशिवाय औषध साठ्याच्या वितरणाची माहिती उपलब्ध होत नाही. अनेकदा औषधांची मुदत संपुष्टात येण्यासाठी काही दिवस शिल्लक असतात. त्याबाबतही माहिती उपलब्ध नसते आणि ती वितरित झाल्यावर पालिकेवर टीका होते. यामुळेच औषध वितरणावर ऑनलाईनद्वारे देखरेख ठेवण्याचा निर्णय आता पालिकेनं घेतलाय.